नमस्कार, माझे नाव समृद्धी संतोष आकमार. माझा वर्ग इयत्ता 7वी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेरगाव. माझ्या पुस्तकाचे नाव आहे सुरक्षित रस्ता ओलांडणे आणि हे पुस्तकाची किंमत आहे फक्त 35 रुपये. या पुस्तकाचे लेखक आहेत सुनंदा जोशी. हे पुस्तक फार छान आहे. या पुस्तकातील मला एक गोष्ट फार आवडली. ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्या गोष्टी एका मुलाचा त्याच्या आईचा उल्लेख आहे. ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. एके दिवशी बाबू आणि त्याची आई शहरात फिरायला गेली होती आणि मग बाबूच्या आईने बाबूच्या आईला विनंती केली होती की आई मला एका चॉकलेटच्या दुकानात नेशील का? तर बाबूची आई म्हणाली की हो, मी तुला दुकानात नेईन. तर त्याच्या आईने त्याला दुकानात द्यायचे प्रॉमिस केले. मग ते दोघेही दुकानात जात होते. मग जाताना त्याला एक वयस्कर माणूस भेटला आणि त्याला रस्ता क्रॉस करायचा होता आणि मग त्याला रस्ता क्रॉस करून दिला आणि मग ते आधी शहरात फिरायला गेले. त्याचं पूर्ण झाल्याच्या नंतर ते मग एका चॉकलेटच्या दुकानाजवळ जात होते. तेव्हा ते चॉकलेटचं दुकान फार दूर होतं आणि मग ते त्या दुकानापर्यंत चालत गेले आणि मग तो आईला म्हणाला, आई इतक्या दूर आपण चालत आलो आहोत, पण ते दुकान तर रस्त्याच्या त्या पलीकडे आहे ना. तर आई म्हणाली, मी तुला रस्ता क्रॉस करायचं शिकवलं होतं, बघू दादा तुला रस्ता क्रॉस करायचं आठवतं की नाही. पहिले बाबू म्हणाला, आई जेव्हा लाल दिवा असतो तेव्हा आपल्याला सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येतो. आणि मग नंतर तो त्याच्या आईला म्हणाला, आई आता अजून लाल लाईट नेमका संपला आहे, आता अर्धा तास आपल्याला इकडेच थांबावं लागेल. आणि मग ते दोघेही तिथेच थांबले आणि बाबूच्या आईने बाबूला प्रश्न विचारला, बाबू आता मला सांग की आपण इथून केव्हा जाऊ शकतो? तर बाबू आईला म्हणाला, आई आता अर्धा तास थांबतो, आता लाल लाईट लागतो, मग आपण जाऊया. आणि आई म्हणाली, मला सिग्नलचे नियम सांग. तर बाबूने तिच्या आईला सांगितले, आई हे बघ, जेव्हा हिरवा लाईट असतो तेव्हा आपण इथून जाऊ शकत नाही, कारण आता तेव्हा गाड्या इकडे तिकडे जात राहतात. तर तो आईला म्हणाला की आई आता आपण कसे क्रॉस करायचे? तर आई म्हणाली, मी तुला कशाला सांगते, तूच मला सांग. तर बाबूची आई त्याला म्हणाली की मी नाही सांगणार तुला, तूच मला नियम सांग. तर बाबू म्हणाला, चालेल, मी तुला नियम सांग. तर पहिले तर जेव्हा हिरवा लाईट असते तेव्हा आपण रस्त्याच्या एका कड्यालाच उभं राहायला हवं, कारण आपण मग आपल्याला गाड्याचा खतरा असू शकतो. मग त्याने आपल्या आईला सांगितले आणि मग त्याच्या आईने त्याला दुसरा नियम विचारला. तर तो म्हणाला, जेव्हा पिवळा लाईट असतो तेव्हा आपण इकडे तिकडे गाडीवाल्यांनी बघावे, दुसरे कोणते वाहन येत नाही ना, कारण बरेच वेळेस असते न बघण्यामुळे आपली दुसऱ्या गाडीसोबत ठोकर होऊ शकते. आणि मग तो त्याला विचारलं की असं हे तर तू बरोबर सांगितलं की किती वेळेस पाहावे. तर आता मला सांग की तिसरा नियम काय आहे, लाल लाईट लागल्यावर काय होतं? तर त्याच्या आईने त्याला म्हणाला की लाल लाईट लागल्यावर आपण जाऊ शकतो आणि आपण रस्ता क्रॉस करू शकतो. मग तो त्याच्या आईला झेब्रा क्रॉसिंग न धावता आणि न पळत जाता हळूहळू आपल्या आईबरोबर जात होता. मग त्याने त्याच्या आईला म्हणाला, आई आता आपण तर बरोबर जात आहोत. त्याच्या आईला त्याच्यावर खूप गर्व वाटला आणि मग त्याच्या आईने त्याला चॉकलेटच्या दुकानात नेले आणि भरपूर चॉकलेट घेऊन गेले. आणि मग तो त्याला विचारत होता की
की आता आपण तिथे जात आहोत. तर त्याची आईने त्याला 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 याच्या खेळण्याच्या दुकानात देखील नेले आणि मग त्याला प्रश्न विचारले की बाळा की आता तुला बरोबर क्रॉसिंगचे नियम समजले आहे. तर मित्रांनो, तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. हे पुस्तक फार छान आहे. धन्यवाद.